सभोवताली असलेल्या प्रेक्षकांनो, आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो. 5 जूनला थिएटरला या. 5 जूनला थिएटरला या. तुम्ही या आणि जारण पहा. आणि जारण पहा. तुम्ही या. तुम्ही या. तुम्ही या. तुम्ही या. तुम्ही या. चेटूक करणी, एखाद्याचं वाईट करणं, यासाठी कुठल्या तरी विशिष्ट तंत्रविद्येचा वापर करणं, ही जी आपल्याकडे प्रथा आणि आपल्याकडे एक समजूत चालू आहे त्यावर आधारलेला एक भयपट आहे. माझा आणि अनिताचा हा आक्षेप आहे की भागाबाई ही आम्हा दोघींपेक्षाही जास्त ऋषिकेशला ती जास्त आवडते. तू फ्रेम बाहेर जागा, मला भागाबाईवर चार्ज करायचा आहे वगैरे असं तो ओरडत असायचा. मी ज्या कोकणात वाढलोय त्या भागात जर तुम्ही गेलात, तिथली जंगलं, तिकडचे रस्ते, तिकडचे अंधार, तिकडच्या सावल्या, मी भूताबद्दल लिहित नाही, मी भीतीबद्दल लिहितो. आपण म्हणत असतो की माझा यावर विश्वास नाही, याच्यावर विश्वास आहे, परंतु आपल्याला जर प्रत्यक्ष अनुभव आले तर आपल्या अंगावर काटा येतो. तर मी बऱ्याचदा कधी कधी इव्हेंट्सना जाते, तिथून आल्यानंतर मला बऱ्याचदा डोकं दुखतं खूप. कोणीतरी मैत्रीण मला काहीच नाही ग, नजर लागते. वाटकळ होई जाय तुला, वाटकळ वाटकळ होई जाय तुला, वाटकळ वाटकळ होई जाय तुला, वाटकळ. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजची आपली सगळ्यांची सकाळ खूप पावसाळी झाली, पण त्यातही जे इंस्टाग्राम वासीय आहेत, आपले सगळे सोशल मीडिया वासीय, त्यांची सकाळ झाली ते किशोर सरांच्या कवितेने झाली. आणि निमित्त होतं ते संदेश सरांनी ती कविता पोस्ट केली, त्यामुळे आजची सकाळ पाऊस आणि त्यात तुमची कविता हा एक वेगळा योग जुळून आला. अर्थात ते आपल्याकडे आलेत, याचं निमित्त आहे जारण सिनेमाचं. पण मी विनंती करेन की जारण विषयी आपण बोलणारच आहोत, पण पाऊस बाहेर अजूनही आहे आणि कविता व्हायरल झालेली आहे, त्यामुळे आज 2 ओळी तुम्ही आमच्यासाठी आणि मग आपण मुलाखतीला सुरुवात करूया. अर्ज की आहे. तुम्हीच वेगळे, तुम्हीच ग्रेट म्हणत म्हणत खुंटीला नेऊन टांगतात. तुम्हीच वेगळे, तुम्हीच ग्रेट म्हणत म्हणत खुंटीला नेऊन टांगतात. ऍक्टर म्हणून बोलवतात आणि कविता म्हणायला सांगतात. पण खरंच आजची सकाळ खूपच सुंदर होती, कारण की एकतर पाऊस होता आणि त्यात संदेश सरांनी हा योग साधला आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचला. ती संदेशची आयडिया होती. अगदी. आणि याचं कारण मी होते, कारण मी आवरायला उशीर लावत होते. त्याच्यामुळे त्या दोघांना वेळ मिळाला. सत्य बाहेर आलेलं आहे या निमित्ताने. सुरुवात करूया जारणपासून. सगळीकडे चर्चा आहे, ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि काय म्हणतात की मराठीत एक असा ट्रेलरच लोकांनी पहिल्यांदा बघितलाय की जो खरंच अंगावरती येतोय, की ज्यातनं खरं सत्य घटनेवरती आधारित असावा असा तो वाटतोय, किंवा त्यातनं जे भय निर्माण झालंय ते प्रेक्षकांच्या मनावरती आहे. काय सांगाल जारण विषयी? त्यानिमित्ताने तुम्ही आम्हाला भेटताय. मला असं वाटतं या चित्रपटातला प्रमुख जो आहे तो दिग्दर्शक आणि लेखक आहे, आणि तुझा प्रश्न त्याने उत्तर द्यावं असं मला वाटतं. जारण हा सिनेमा जेही आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये आणि शहरी भागांमध्ये, आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये जी चेटूक करणी, एखाद्याचं वाईट करणं, यासाठी कुठल्या तरी विशिष्ट तंत्रविद्येचा वापर करणं, ही जी आपल्याकडे प्रथा आणि आपल्याकडे एक समजूत चालू आहे त्यावर आधारलेला एक भयपट आहे. आणि आता हा सिनेमा 5 जून रोजी रिलीज होतो आहे. अगदी. किशोर सरांनी तुमच्याकडे माईक दिला, मी पुन्हा त्यांच्याकडे देतो की आता तुम्हाला आम्ही अनेक भूमिकांमधून बघितलंय, तुमच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी तितकंच प्रेम केलंय. आता जारणमधून नेमकं काय पाहायला मिळणार आहे? जारणमध्ये प्रमुख भूमिका या दोघींची आहे आणि त्याच्यानंतर माझी सुद्धा महत्वाची भूमिका आहे. माझी भूमिका काय आहे हे मी सांगितलं त्यातली गंमत जाईल. पण मी एक सांगतो आवर्जून की आता हे जे हॉरर जॉनर आहे ते नेमकं 30 तारखेला माझी अंधार माया नावाची वेब सिरीज रिलीज होते आणि 5 तारखेला जारण रिलीज होते. दोघांचाही जॉनर सेम आहे, परंतु दोघातल्या भूमिका अतिशय वेगळ्या आहेत माझ्या. तर जारणबद्दल सांगायचं तर ऋषिकेशच्या प्रत्येक सिनेमामध्ये मी असणं आणि तो प्रत्येक सिनेमा लिहित असताना त्याने माझ्यासाठी भूमिका लिहिणं हा आमच्या मैत्रीचा भाग आहे. आणि त्याला माझ्या कामाबद्दल असलेल्या आदराचा, प्रेमाचा
भाग आहे असं मला वाटतं. आणि तो लिहित असताना त्याच्या कल्पनेमध्ये सतत एखाद्या रोलसाठी माझा चेहरा येणं एवढं जारण मी त्याच्यावर करून ठेवलेलं आहे. क्या बात आहे. आता मला असं वाटतं आमच्या मोठ्या बाईंकडे माईक द्यायला हवा. खरं तर तुला काही काळापूर्वी लोक राधिका म्हणून ओळखायचे, आता तुला मोठ्या बाई म्हणून ओळखतात. ही खरं तुझ्या कामाची पावती आहे. आणि आता नव्याने तू आम्हाला गंगुटी म्हणून भेटणार आहेस. ते आम्ही ट्रेलर लॉन्चला ऐकलंच. कशी आहे गंगुटी? म्हणजे आम्हाला तुला बघून भीती वाटली आहे. गंगुटीविषयी सांगायचं झालं तर अशा कितीतरी व्यक्ती आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसत असतात की ज्यांच्याविषयी आपल्याला उत्सुकता वाटत असते. ते कोण आहेत, कुठनं आलेले आहेत, काय झालंय या बाईच्या बाबतीत, ती अशी का दिसतीये, तिचं काय आहे नेमकं, तिच्या आयुष्यात काय घडून गेलंय, तिला कुणी आहे का नाहीये, असे कितीतरी प्रश्न आपल्याला अनेक लोकांकडे बघून मनामध्ये तयार होतात. तसंच गंगुटीविषयी तुम्हाला वाटलं असणार आहे. आणि हे प्रश्न मनामध्ये राहू द्या, कारण गंगुटी नेमकी कोण आहे, कशी आहे, ती कशी भेटणार आहे, ते तुम्हाला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. पण अर्थातच जसे तुम्हाला प्रश्न पडलेत तसेच ते पडणं अपेक्षित आहे आणि कदाचित त्यातनंच तुम्हाला गंगुटीविषयीची उत्तरं मिळत जाणार आहेत. आता आपण येऊया अमृताताईकडे. ताई, तुझ्याकडे मुद्दामून शेवटला येतोय कारण की तुलाच ऐकण्याची सगळ्यांना जास्त उत्सुकता आहे. कारण की अमृताताई कधी मराठीत येणार हा एक प्रश्न सगळ्याच मनात होता. सोशल मीडियावरती ते बोललं जात होतं. तुला त्या पोस्टरवरती बघून तुझ्या चाहत्यांना प्रचंड आनंद झालाय. तुला त्याचे रिव्ह्यू येत आहेत का, किंवा ती भावना कशी आहे आता सिनेमात मराठीत येतेस तर? हो रे, मी पण म्हणजे हिंदीत काम करायला मला आवडतंच, पण मराठी ही माझी भाषा आणि ही माझी माणसं, त्याच्यामुळे मला सतत मी वाट बघत असते कधी मला मराठीत परत काम करायचं असं माझ्या मनात चालूच असतं. पण हिंदीत काय किंवा मराठीत काय किंवा कुठल्याही भाषेत चांगली संहिता आल्याशिवाय मी ती स्वीकारत नाही शक्यतो. त्याच्यामुळे किंवा नाहीच, मला ते इथे भिडायला पाहिजे असं नेहमीच वाटतं. तर त्या सगळ्या गोष्टी इथे जुळून आल्या. ऋषिकेश मला लेखक म्हणून तर प्रचंड आधीच मी त्याच्या सगळ्या कादंबऱ्या वाचून अर्धा पाऊण तास त्याच्याशी मी फोनवर बोललेली आहे. त्यांनी लिहितानाच काहीतरी त्यांनी मला असं सांगितलं की मला त्याने डोळ्यासमोर ठेवून ही राधा लिहिली होती, तर त्याचा मला खूप आनंद झाला. आणि खूप काय म्हणायचं रे, आपण नेहमीच म्हणतो पण व्यामिश्र खरंच ही आहे, हिचं जे मन आहे ते खरोखर. आणि मला थोडं साकारायला अवघड पण होती, पण तीच तर मजा आहे. कारण मी नेहमीच आयुष्याला म्हणत असते मला नवनवीन आव्हानं हवी आहेत, मला सामोरं जायचंय. त्यांनी कसं आपण आपली कला पण ताजी राहते ना, आपल्याला ती भीती वाटली की अरे बापरे आता हे मी कसं करणार आहे. तर ते आय एम ग्रेटफुल टू लाईफ की ते होत राहिलंय प्रत्येक टप्प्यावरती. म्हणजे मला खूप बरं वाटतं की आता इतकी वर्ष खरं तर मी काम करतेय, पण इतक्या वर्षांनंतर हा चित्रपट केल्यावरही मी तुला असं म्हणू शकते की अरे ह्याच्यात मी जशी दिसली ना तशी मी दिसले नाही आधी, किंवा ह्याच्यात मी जे केलंय ते मी हे म्हणता आलं तर खरं बरं असतं. पण कधी कधी काय होतं की आपल्याला स्लॉट पण केलं जातं. पण मी सुदैवी आहे की ऋषिकेश सारखे लिहिणारे आणि दिग्दर्शक माझ्या आसपास आहेत, ज्यांनी माझ्यावर तसा विश्वास टाकलाय की हो ही करेल, हे वेगळं आहे, आजपर्यंत नाही केलं पण ही करू शकेल. सो त्याच्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला आणि मग तो एक चित्तथरारक प्रवास सुरू झाला. अगदी. ट्रेलरमध्ये पण आम्ही बघितलं जेव्हा राधाची एंट्री होते त्या वाड्यामध्ये, तो शॉट त्यातली तू पूर्ण वेगळी आहेस, आणि जेव्हा ट्रेलरचा शेवटचा शॉट आहे त्याच्यातली तू खूप वेगळी आहेस. तर म्हणजे भूमिका जरी ती असली त्याच्यात इतका बदल आहे. हे तुझ्यासाठी सुद्धा किती अवघड होतं तो प्रवास त्या भूमिकेचा, किंवा त्याच्यासाठी काही वेगळे वर्कशॉप करावे लागले का, त्याच्यासाठी काही तुला काय म्हणतात की वेगळा अभ्यास करावा लागला का ते सगळं जाणून घेण्यासाठी? हो, करावा लागला. सगळ्यात मोठा माझा काय म्हणतात आधार हाच होता, कारण त्यांनी तिला निर्माण केलं होतं राधाला. त्याच्यामुळे मूळ मी त्याच्याशीच खूप त्याला प्रश्न विचारून जाणून घेत होते की कसं काय अपेक्षित आहे. आणि लुक्सच्या बाबतीत म्हणशील तर सौरभ कापडेचं मी विशेष नाव घेईन. त्यांनी इव्हन गंगुटी काय सगळ्यांचेच लुक्स, किशोरचा लुक, माझा, सगळ्यांचेच लुक्स त्यांनी इतके वेगळ्या पद्धतीने केलेत. आणि माझं तू पाहिलं असेल की विग म्हणजे एक छोट्या केसांचा पण एक लुक आहे, तर ती ज्यातनं जाते आहे तो एक ग्राफ ठरवणं ही माझ्यासाठी थोडी आव्हानात्मक गोष्ट होती. आणि बिकॉज ह्याचं जे कौटुंबिक भयपट असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही गोष्टी ते सस्पेन्सच्या अर्थाने आधी रिव्हील पण करायच्या नसतात, त्यामुळे मग ते चॅलेंजिंग होऊन बसतं ना की काय दाखवायचं काय नाही. पण
बहुतेक वेळेला कौटुंबिक भयपटांना रिपीट ऑडियन्स असतो. हो. कारण काही गोष्टी त्यांना आईला हे असं होतं होय हे जेव्हा कळतं आणि ते त्यांनी इतकी कोडी घातली आहेत आणि माझ्या मते ती इतकी ग्रेट ती त्यांनी नंतर सोडवत नेली आहेत की मला असं वाटतं की त्यांना परत चित्रपट बघताना ते कळलं पाहिजे की अच्छा म्हणून तिने हे केलं होतं, पण पहिल्यांदा बघताना नाही पण कळलं पाहिजे. खरं आहे. अशी ती एक थोडीशी थिन लाईन असते ना या व्यक्तिरेखांची. तर त्याची मला एक मजा येत होती. आणि दुसरं म्हणजे मी काही सायकॅट्रिस्टना भेटले की मॅनरिझम्समध्ये काय काय करायला पाहिजे आणि ते सुद्धा मी असं ठरवलं की जरा काय म्हणायचं कसं आणि किती आणि काय कधी करायचं. म्हणजे एक तू ते ट्रेलरमध्ये पाहिलं असेल तर मी इथलं हां. मस्क्युलर हे केलंय किंवा असं हे असेल किंवा ट्रेमर्स येतात एकदम बोलता बोलता किंवा काय काय नेमकं असं ह्याच्यासाठी मी चर्चा मानसोपचार तज्ज्ञांशी केल्या आणि त्याच्यातनं ऋषिकेशशी अर्थातच बोलून काय काय कुठे कुठे कशा पद्धतीने करत जाऊयात यासाठी माझं संपूर्णपणे माझी भिस्त माझ्या दिग्दर्शकावरती होती. वा. दिग्दर्शकांकडेच येऊया. तुमच्या लेखनामध्ये सुद्धा म्हणजे कादंबऱ्यांमध्ये सुद्धा भय दिसतो, म्हणजे हॉरर जॉनर दिसतो किंवा सायकोलॉजिकल ड्रामा दिसतो. हे कुठून आलंय? म्हणजे ते आपल्याला कुठेतरी आता समजा एखादी प्रेमकविता असेल त्याच्या मागची काहीतरी प्रेरणा असते, एखादा किस्सा असतो तो, पण हे अशा पद्धतीचं लेखन येण्यामागे ते कुठे पाहिलेलं आहे किंवा त्याचा तो धागा कुठे सापडलाय? कारण की इतकं सलग लेखन आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतकं सकस लेखन म्हणता येईल तर त्याच्यामागे काहीतरी प्रेरणा नक्कीच असू शकते. तर मला काय वाटतं की तुम्ही आता म्हटलात की तुम्ही प्रेमाविषयी बोललात किंवा आपण दुःखाविषयी बोलतो, करुणेविषयी बोलतो, आपण आनंदाविषयी बोलतो, आपण विनोदाविषयी बोलतो आणि या सर्व जॉनरचे सिनेमे असतात. पण आपण भीतीविषयी बोलत नाही. म्हणजे आता इथे आपण जेवढे लोक जमलेलो आहोत इथल्या तंत्रज्ञांसकट, आपण प्रत्येकजण घाबरतो ना आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला. आपण भीती ही गोष्ट आहे ना ती फक्त भूताशी जोडलेली आहे, पण असं नाही आहे. भीती ही प्रत्येक गोष्टीची वाटते. आज तुम्हाला तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाबद्दल काय अभिप्राय देत आहेत याची भीती असते. तुम्ही घरातून निघता तेव्हा वेळेत ऑफिसला पोचाल की नाही याची भीती असते. भीती वेगवेगळ्या गोष्टींची असते. मला वाटतं ही जी भीती आहे ना ही आपलं बेसिक इन्स्टिंक्ट आहे. म्हणजे जेव्हा माणूस जन्माला आला, जेव्हा पृथ्वीवर सजीव जन्माला आला तेव्हा त्याला सगळ्यात आधी वाटली ती भीती. का तर ती त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. म्हणजे दुसरा कुठला प्राणी येऊन त्याचं अस्तित्व संपवणार तर नाही याची भीती. आणि भीती ही गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूने दिलेली धोक्याची सूचना आहे की तुझ्या आयुष्यात किंवा तुझ्या सगळ्या या अस्तित्वाला काहीतरी हानी पोहोचू शकणार आहे. तर यातून निर्माण झालेली भीती ही भावना आहे. मला वाटतं ही अत्यंत जेनरिक भावना आहे. फक्त आपल्याकडे याचा विचार कोणी केलेला नाही. सुदैवाने मला त्या भीतीचं ॲनालिसिस करायला, त्याचं उत्खनन करायला आवडतं. आणि ते काय लहानपणापासून ती सवयच आहे. म्हणजे कोकणात वाढलो, आधीपासून खूप भयकथा पाहिल्या, हॉरर सिनेमे पाहिले. त्यामुळे मला ती एक भीती ही गोष्ट जी आहे, तुम्ही कोकणात मी ज्या कोकणात वाढलोय त्या भागात जर तुम्ही गेलात, तिथली जंगलं, तिकडचे रस्ते, तिकडचे अंधार, तिकडच्या सावल्या, या सगळ्यांचा माझ्या वाढीवर परिणाम झालेला आहे. आणि मला ते कायमच मोहवत आलेलं आहे. आणि शेवटी आपण काय करतो, जे आपण पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं, वाचलेलं असतं, सिनेमांमधनं बघितलेलं असतं, तेच आपण क्रिएट करतो. आपण काही कुठलं असं पोकळीतून येऊन क्रिएट करत नाही. सो मला वाटतं की जसं एखादा लेखक काहीतरी विनोदी साहित्य लिहितो, एखादा लेखक करुणात्मक कादंबरी लिहितो, तसं मी भीतीविषयी लिहितो. एक मला नक्की सांगावं असं वाटतं, मी भूताबद्दल लिहित नाही, मी भीतीबद्दल लिहितो. वा. किशोर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की 2 भयपट सध्या करताय. तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का किंवा तुमचा याच्यावर विश्वास आहे का किंवा या सगळ्याकडे कसं बघतात? जसं की दिग्दर्शकांनी पण सांगितलं की भूताची गोष्ट नाही तर भीतीची गोष्ट आहे. तसं या सगळ्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? भीती ही सगळ्यांची गोष्ट आहे, कळलं का? आणि कोकणातल्या निसर्ग, तिकडच्या प्रथा, तिकडचे सण, तिकडचं जे काही आहे त्याच्यामध्ये, आणि तिकडचं आपण साहित्य खानोलकर वाचलेले आहेत, पेंडसे वाचलेले आहेत, जयवंत दळवी वाचलेले आहेत, आरती प्रभू, एक गूढ आपोआप निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्याला कोकणी प्रदेशाबद्दल आणि कोकणी माणसाबद्दल विशिष्ट गूढ भीती निर्माण झालेली आहे. परंतु भीती ही सगळ्या प्रदेशातल्या माणसांमध्ये आहे, सगळ्या प्रकारच्या माणसांमध्ये आहे. वैयक्तिक माझ्या बाबतीत म्हणशील तर माझा याच्यावर विश्वास नाही. मी एका अर्थाने नास्तिक आहे, परंतु एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला उगाचच खूप चांगलं वाटतं. एखादी व्यक्ती आल्यानंतर उगाचच
एनर्जी आल्यासारखं वाटतं, कधी कधी एकदम असं वाटतं काहीतरी सफोकेशन होत आहे. मग ते पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी ही असायला पाहिजे असं आपल्या मनाने शोध लावलेले आहेत आणि ते प्रूव्ह झालेलं आहे. आपल्या बाबतीतही ते घडलेलं आहे. तर त्या एनर्जी कुठेतरी असावी. आता देव म्हणजे ती एनर्जी की अम, अम, त्याचं सायकोलॉजिकल विश्लेषण वेगळ्या प्रकारे केलं जाऊ शकतं. आता जारण काहीतरी केल्यामुळे एखाद्याचं वाईट होईल, ब्लॅक मॅजिक केल्यामुळे एखाद्याचं वाईट होईल, याच्यावर आपला विश्वास नसला तरी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपण ऐकतो आणि तरीही आपण इंटरेस्ट सोडत नाही, ती गोष्ट संपेपर्यंत आपण ऐकतो. याचा अर्थ कुठेतरी आपला बारीकसा सूक्ष्म विश्वासाची किनार त्याला असू शकते. तर आपण ह्या दोलायमान किनाऱ्यावर सतत जगत असतो असं मला वाटतं. पण आपण म्हणत असतो की माझा यावर विश्वास नाही, याच्यावर विश्वास आहे. परंतु आपल्याला जर प्रत्यक्ष अनुभव आले तर आपल्या अंगावर काटा येतो. याचा अर्थ भीती ही भावना आपल्यामध्ये बात आहे. सुप्तपणाने असतेच असते. अगदी. आणि तर तुझ्याकडे येईल, कलाकाराला एखादं कॅरेक्टर मिळतं तेव्हा ते कॅरेक्टर कसं दिसणार याची आपल्यालाही ओढ असते की अरे आपण कसे दिसणार, लोकांपुढे कसं येणार. पोस्टरमधलं सगळ्यात आकर्षण होतं तुझा लुक, म्हणजे गंगुटीचा लुक. तो तुला आधी माहीत होता का, किंवा तो लुक जेव्हा पहिल्यांदा तू स्वतःला गंगुटी म्हणून बघितलं तेव्हा तो अनुभव, तो किस्सा कसा होता तुझ्यासाठी? सौरभ कापडे आमचा ज्यांनी रंगभूषा केलेली आहे, आणि देविका जिनी कॉस्ट्युम्स केलेले आहेत, त्या दोघांनी मिळून जे काही तयार केलेलं होतं त्याच्यात मला जाऊन फिट व्हायचं होतं. पण जेव्हा मी स्वतःला पाहिलं, माझे डोळे बघितले, केस, त्याच्यानंतर जे गोंदण बिंदण जे केलेलं होतं, तर मी ज्या पद्धतीची दिसतीये, तर थोडक्यात त्या लुकनी मला गाईड केलं की तुला या दिशेने तू जाऊ शकतेस बरं का, तू हे करू शकतेस, तू हे अमुक अमुक शोधू शकतेस. तर त्याची मला खूप मदत झाली आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे या सर्व क्रिएटर्सचं आहे. आम्ही जसं म्हणतो की परकाया प्रवेश, तर तो त्याच्यासाठीची ही मदत आहे. आणि मला फक्त आतमध्ये जाऊन बसायचं होतं त्याच्यात आणि प्राण फुंकायचे होते, इतकंच काय ते करायचं होतं. पण ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, सर्व तांत्रिक गोष्टी. आणि एवढंच नाही, तर ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष शूट करायचो त्यावेळेस ज्या पद्धतीचं लाइटिंग तयार झालेलं असायचं, त्या लाइटिंगचं सुद्धा, म्हणजे हे आपण स्टेजच्या बाबतीत बऱ्याचदा अनुभवतो की कुठल्या तरी स्पॉटची ऊब मला मिळते आणि मग नंतर मी काहीतरी खरं आहे. करते. तर तसंच काहीसं या चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा अनुभवायला मिळालं. ते रंग, ती ती जी काही प्रॉपर्टी वापरलेली आहे, म्हणजे मी जारण करताना दिसते त्या ट्रेलरमध्ये तुम्हाला, तर तो जो माहोल आहे, तो माहोल इतका चांगला क्रिएट केला जायचा की इथं काहीतरी घडतंय, इथे आपण काहीतरी घडवणार आहोत आणि आता आपल्याला असं काहीतरी घडवायचं आहे काम करताना की ज्याच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता तयार झाली पाहिजे. आणि म्हणजे आता काही गोष्टींना चेहराच नसतो किंवा काही गोष्टींना खरंय. आपल्याला माहितीच नसतात की त्याचा नेमका परिणाम काय होणार आहे, पण परिणाम होतोय असा एक भास निर्माण करायचा असतो. तर या तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्या सर्व HODsनी इतकं चांगलं काम केलं होतं की काम करताना मला खूप मदत झाली त्या वाह! सगळ्या गोष्टींची. आणि त्यांच्याशिवाय माझं काम अपूर्ण आहे. सो अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, पण मला ते विशेष करून वाटतं, कारण मी जेव्हा सीन करायला जायचे तेव्हा मी त्या सगळ्याचं आतमध्ये घ्यायचे, ते रंग आतमध्ये घ्यायचे, तो लाईट आतमध्ये घ्यायचे. या सगळ्यांनी ती गंगुटी तयार झालेली आहे. आणि मिलिंद जोग आमचे सिनेमॅटोग्राफर, यांनी तर त्या सगळ्या गोष्टीवरती काम केलंच होतं. पण त्यानंतरचं काम होतं संगीत जे आहे ते AV प्रफुल्लचंद्र. खरंय. तर त्यांनी इतकं ॲप्ट म्युझिक दिलेलं आहे की ज्यामुळे तो नेमका परिणाम साधला जातोय. तर ही तांत्रिक बाजू यासारख्या चित्रपटासाठी खूपच अधिक महत्त्वाची असते, हे पुन्हा पुन्हा जाणवतं. आणि आम्हा सगळ्यांचा म्होरक्या अर्थातच लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते, तर त्यांनी मात्र एक असं काहीतरी स्क्रिप्ट लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये इतक्या शक्यता ठेवलेल्या आहेत प्रत्येकाला काम करण्यासाठी.
जनरली असं होतं की जर चांगलं स्क्रिप्ट नसेल तर त्यात इथं काय करू मी, कारण इतके लूप होल्स आहेत, मला कळतायत, दिसतायत, सांगून काही होणार नाहीये. पण इथे शक्यता अशा होत्या की इथं तुम्ही शोधा, इथे खणत जा, तर तुम्हाला काहीतरी चांगलं सापडेल. क्या बात आहे. तर ते 2 वेगळ्या पद्धतीचे खड्डे खणून ठेवलेले असतात वेगवेगळ्या लेखकांनी. तर हा आमचा लेखक खूपच चांगला आहे आणि अगदी. खूपच हुशार आहे. त्यामुळे त्यांनी काही असे खड्डे ठेवले होते की ज्याच्याने आम्हालाही मजा येईल. म्हणजे प्रेक्षकांचं पण बऱ्याचदा असतं ना, की अरे काहीतरी सोडलेलं आहे, तर त्याचं उत्तर प्रेक्षकांनी मिळवायचं असतं. Correct. तसं प्रत्येक तंत्रज्ञासाठी आणि ॲक्टरसाठी ऋषिकेशनी जागा तयार करून ठेवली होती, की वा. ज्याच्यानी प्रोसेसमध्ये आम्हालाही मजा येईल. अगदी सो असं सगळं पण, घडत गेलं. त्यामुळे एक मोठी छान प्रोसेस तयार झाली आहे. अगदी. पण मला असं वाटतं की तू गंगुटीच्या तांत्रिक बाजू हायलाईट केल्यास, पण गंगुटीची भाषा सगळ्यांना खूप आवडली आणि मला असं वाटतं की अहिराणी बोलणं हे खूप एक काय म्हणते ती तुझ्या कॅरेक्टरची जमेची बाजू होती आणि ती ती भाषा कशी मिळवलीस किंवा त्या गंगुटीला कसं आत्मसात केलं त्या भाषेत? गंगुटी विषयी आम्ही जेव्हा बोलत गेलो तेव्हा ती गंगुटी कुठली असेल, ती कोकणातलीच असेल का, ती कोकणात आलेली असेल, असा आम्ही विचार करत गेलो. ती आलेली असेल का तिला आणलं गेलं असेल, असे असे काही आम्ही डिस्कस करताना बोलत गेलो आणि त्यातनं ती भाषा मालवणी नसावी, कोकणातली नसावी, मग ती कुठली असावी असा एक विचार झाला. आणि अहिराणी भाषा की मी वैदर्भीय बोलले आधी यापूर्वी बोलले आहे, पण त्याच्यामध्ये ना एक प्रकारचा गोडवा आहे. अहिराणीमध्ये बोलताना काहीतरी गूढ वाटत राहतं आणि तरी सुद्धा समजते ती भाषा. तर त्यामुळे या भाषेची निवड एकतर केली. आणि सखाराम पाटील म्हणून अहिराणी भाषेत चे अभ्यासक आहेत, त्यांनी आणि त्यांचा मुलगा अक्षय पाटील या दोघांनी मिळून मला मदत केली या भाषेकरता. आणि अर्थातच जे शब्द मला दिले जायचे त्याचं भाषांतर करून आणि ते नेमक्या पद्धतीने कसं बोलायचं आहे, काय कशाने परिणाम साधू शकतो, हे ऋषिकेशशी बोलून आम्ही ती गोष्ट ठरवत गेलो. आणि ती सुलभ कशी होईल, लोकांना कळेल सुद्धा, याचाही आम्ही विचार करत गेलो. आणि त्यातनं ती गंगुटी उभी राहिलेली. आणि अर्थात ही भाषा बोलावीशी वाटते मला वेगवेगळ्या भाषा बोलून बघाव्याशा वाटतात. आणि कारण आपल्याकडे खूप भाषा आहेत. मराठी भाषेमध्ये प्रादेशिक भाषेत काय आपण बोलीभाषा. म्हणताय, बोलीभाषा आहेत आपल्याकडे. तर त्या बोलीभाषा बोलून बघाव्या आपण सगळ्यांनी. ते सगळं मिळून मराठी आहे. वा. त्यामुळे आणि नाशिकच्या वरती जळगाव धुळ्याकडे अहिराणी बोलली जाते. ती माझ्या कानावरती पण होती. मी बरेच अहिराणी गाणी पण ऐकते, ती खूप छान असतात. पण मी असं ऐकलं की किशोर सरांना सुद्धा गंगुटीच्या पात्राची भुरळ पडली होती. नाही, काय आहे की जेव्हा स्क्रिप्ट वाचलं गेलं तेव्हा अर्थातच कुठल्याही चांगल्या ॲक्टरला असं वाटतं की याच्यातला सगळ्यात चांगला रोल मला मिळावा. तर सगळ्यात चांगला रोल तर हिचा होता. हिला त्याने कास्ट केलं होतं. दुसरा जो रोल होता तर मला असं वाटलं की यार ती बाई जरी असली तरी मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत, ज्या तुम्ही जे पाहिलं असतील. तर ह्याच्यामध्ये मी एक्सप्लोर करू शकतो. जर मी लुगडं नेसलं आणि गावातला युनक आहे तो समजा, आणि मग तोही करणी करतो, तर असं काही करू शकतो का आपण, वेगळं होईल काहीतरी, असं मी खूप ह्याला समजावण्याचा प्रयत्न केला, धमकावण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या दोघांची दुर्दैवाने खूप चांगली मैत्री असल्यामुळे तोंडावर ह्याने नाही सांगितलं. आणि तो म्हणाला याच्यामध्ये मला बाईच पाहिजे आणि ही अमृताच आहे आणि ही अनिताच आहे आणि याच्यातला हे पात्र आहे, हे तुम्ही करायचं. आणि ऋषिकेशच्या प्रत्येक सिनेमामध्ये मी असणं हा आमच्या मैत्रीचा भाग आहे असं मला वाटतं. ऋषिकेश सर, तुमच्याकडे येईल. सिनेमातली पात्र ट्रेलर बघताना असं वाटतं की हे यांच्यासाठीच लिहिलं गेलंय किंवा हे इतकं चपखल बसलंय की त्या प्रत्येक जागा, प्रत्येक कॅरेक्टरला इतकं सूट झालेलं आहे. स्क्रिप्ट लिहिताना हे ठरलं होतं की याच व्यक्ती हव्यात आणि हे असंच करायचं, इतकं क्लिअर होतं का? ते दिसताना इतकं उठावदार दिसतंय, छान दिसतंय. नाही, मी आता ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मगाशी तुम्ही अनिताला जे विचारलं होतं आणि आत्ता किशोरदादांना जे विचारलं त्या अनुषंगाने देईन. हे गंगुटी हे जे पात्र आहे ना, ते सगळे जे स्पायसेस आहेत, जे मसाले त्याच्यात ॲड केलेले आहेत, हे सगळं श्रेय आहे त्या अनिताचं आहे.
त्यावर तिने इतकी मेहनत घेतलेली आहे की अहिराणी भाषा त्यात आणणं, त्यासाठी खास एफर्ट घेऊन अहिराणी म्हणजे मी लिहिलेले संवाद आहेत ते अहिराणीत भाषांतरित करून घेणं. आणि कधी कधी तर वेळा अशा होत्या की मी एक नव्याने संवाद लिहिलेला असायचा आणि त्याचं भाषांतर अहिराणी नसायचं. मग जे आम्हाला मदत करणारे जे पाटील होते त्यांना ती तो संवाद पाठवायची, ते तिथल्या तिथे तिला तो भाषांतरित करून पाठवायचे, वेळेला त्याचे उच्चार रेकॉर्ड करून पाठवायचे आणि ती 5 ते 7 मिनिटात ते सगळं आत्मसात करून शॉटला उभी राहायची. आणि हे सगळं तिचं एक क्रेडिट आहे. त्यामुळे यातली जी कास्टिंग आहे त्याबद्दल म्हणायचं झालं तर अमृताचं कास्टिंग लिहितानाच मनात होतं, त्यामुळे ते आलं. पण जो रोल आपण लिहितो ना, तो लेखकाच्या मनात लिहिताना, स्क्रिप्ट लिहिताना तो 1 डायमेन्शनल असतो, 2 डायमेन्शनल असतो. पण जो कलावंत आहे तो त्याला मल्टी डायमेन्शनल करतो. तुम्ही सिनेमा बघा, त्यात अमृताचं काम जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक सीनमध्ये तिच्यातले वेगवेगळे पैलू हळूहळू लक्षात येत जातील. खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी. अनिताचं कास्टिंग आहे ते म्हणजे स्क्रिप्ट तयार झाली त्यावेळी मला अनिताचं काम आवडायचंच, त्यामुळे अनिताला मी विचारणा केली, वाचली स्क्रिप्ट, अनिताला तो रोल आवडला. आता हे किशोरदादा जे म्हणतायत की खरं तर आपल्याकडे ना स्क्रीन टाईम किती आहे, वाचताना स्क्रीन टाईम किती आहे त्यानुसार आपल्याला रोल महत्त्वाचा आहे की नाही असं मानलं जातं. ते अजिबात चूक आहे. तुम्ही सिनेमा बघाल आणि सिनेमा संपायला येईल तेव्हा तुम्ही म्हणाल अरे ह्यांना का गंगुटीचा रोल करायचा होता, हा इतका महत्त्वाचा रोल आहे. आणि हे त्यांनी पहिल्यांदा सिनेमा जेव्हा पूर्ण एडिटेड बघितला तेव्हा त्यांनाही ते कळलं. त्यांनी ते बोलून नाही दाखवलं पण ते त्यांनाही कळलं. कारण काय आहे की शेवटी तुम्ही स्क्रिप्ट कागदावर लिहिता तेव्हा ते एका डायमेन्शन मधलं असतं. तुम्ही जेव्हा ते चित्रित करता ना तेव्हा त्याच्यात त्या सगळ्या डायमेन्शन्स येतात. त्यामुळे हे कास्टिंग जे आहे ते अशा प्रकारे घडत गेलं. अगदी. अमृताताई, तुला थोडा वेगळा प्रश्न आहे. राधाविषयी आपण बोललोच, पण मला असं वाटतं की सध्या तू हिंदीत खूप दिसतेस किंवा आता तिकडे वेब सिरीज आणि ह्या एका नव्या युगात तू प्रवेश केलाय. पण आपण पुढे गेल्यानंतर आपण थोडं मागेही वळून बघत असतो. तेव्हा आता तू जेव्हा एका मोठ्या कॅनव्हासवरती सगळं काम करतेस किंवा वेब सिरीज हिंदी बघते, तेव्हा मागे वळून बघताना तुला मराठी सिनेमा कसा दिसतो, तू मराठीकडे कसं बघते? म्हणजे आता गेल्या काही म्हणजे आता ह्या नवीन वर्षात 2025 मध्ये तर बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की तसं वर्क काही झालेलं नाहीये. तर या सगळ्या परिस्थितीकडे एक तुझ्या दृष्टिकोन काय आहे बघण्याचा, किंवा मराठी सिनेमा कसा असायला हवा, कशा पद्धतीनं पुढे जायला हवा? मला असं वाटतं की मी जेव्हा श्वास किंवा किल्ला किंवा वळू असे जे चित्रपट करत गेले तेव्हा मला नवाजुद्दीन सिद्दीकींनी म्हटलेलं एक वाक्य मला वाटतं, तेव्हाच मी रमण राघव करत होते आणि तुम्हाला म्हणाला यार तेरी मराठी में क्या काम हो रहा है यार, काश मैं मराठी बोल सकता, असं तो म्हणाला मला. हे मला आठवतंय. पण मला असं वाटतं प्रत्येकच म्हणजे नदीसारखं ते आहे, खालीवर होत असतं. पण आता मला खूप आनंद झाला आहे की आता थांबायचं नाही असेल किंवा गुलकंद असेल किंवा ऋषिकेशचा हा मला असं वाटतं दिग्दर्शक जेव्हा त्यांची गोष्ट घेऊन येतात ना, रादर दॅन मी आता एक यशस्वी सिनेमा बनवतो याच्या ऐवजी जेव्हा ते त्यांची एक सच्ची गोष्ट घेऊन येतात ना, तेव्हा मराठी प्रेक्षक ती उचलून धरतोच. हे आता थांबायचं नाही आणि गुलकंदला जो रिस्पॉन्स मिळतोय त्यांनी सिद्ध झालंय असं मला वाटतं आणि मला खूप आनंद झालाय. कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं हे कुटुंबच आहे ना. मला जसं नाटकांचा पण आनंद होतो, किती नाटकं आता चालली आहेत, चांगल्या बुकिंगनी चाललेली आहेत, तसं मला आता चित्रपटांचं वाटतं की गुलकंदही चाललाय, आता थांबायचं नाही चाललाय. हे 2 वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, आता जारण एक वेगळ्याच जॉनरचा आहे पण त्यांच्या प्रेक्षक संख्येचा आम्हालाही उपयोग होणारच आहे. त्यामुळे मला ते काय म्हणायचं, आत्ता पुन्हा एकदा आपण खूप एका छान स्पेसमध्ये आलो आहोत असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा मग त्यामुळे मराठीत काम करायला मला छान वाटतं. अगदी. ताई, तुझी कलाकृतींची निवड अगदी चोखंदळ असते, ते आपण सगळ्यांना माहितीच आहे. जारण निवडताना काय निकष होते किंवा कुठल्या निकषावर तू म्हटलीस की नाही आता मी जारण करतेय? सगळ्यात पहिल्यांदा माझा नेहमीचा निकष कुठल्याही भाषेसाठी संहिताच असतो. म्हणजे मी ऍक्च्युली तुला माहितीये कधी कधी तर मला जर स्क्रिप्ट आवडलं नसेल, मी इतके नकार देते, इतक्या गोष्टीनं नकार देते की संदेश मला शेवटी म्हणतो अगं आता 8 नकार दिलास तर होकारासाठी तरी 9व्याला एक होकार दे. पण ते कुठेतरी तसं मला ते आवडल्याशिवाय मला करता येत नाही. कारण मला त्यातला फ्रेशनेस टिकवणं फार महत्त्वाचं वाटतं. तर संहिता ही नेहमीच मला असं वाटतं कॉन्टेंट इज किंग, क्वीन, एव्हरीथिंग. आणि जेव्हा मला विशेष या सिनेमाचं असं वाटतं की ह्यात स्त्री पात्र इतकी सशक्त,
लिहिलेले आहेत. म्हणजे आम्ही हातात हात घेऊन पोस्टरवर हातात हात घेऊन म्हणजे दोघी एकत्र हातात हात नाही आहेत आमचे, कारण मी तिला घाबरून आहे या चित्रपटात. परंतु अशा अर्थाने की 2 अभिनेत्रींना इतके उत्कृष्ट भूमिका सशक्त दिल्या जाणं, ही काय म्हणतात, ही मराठीसाठी मला फार छान गोष्ट वाटते आहे की 2 अभिनेत्री लीड करता आहेत या चित्रपटाला. त्याचं मला खूप अप्रूप वाटतं आहे आणि त्याच्यामुळे मला एक नवीन स्पेसमध्ये आपण ती एक सशक्त गोष्ट वाटते आणि नवी गोष्ट वाटते आणि त्यामुळे मी ते स्वीकारलं पटकन. आणि नंतर अर्थातच टीम. अमोल भगत माझा फार जुना मित्र आहे. तो ज्या सच्चेपणाने या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहिला म्हणून आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो. आणि मला असं वाटतं की जर आपण सच्चेपणाने गोष्टी करत गेलो तर बाकी गोष्टी चांगल्या होत जातात. तशी आम्हाला टीम लाभली. मिलिंद जोग माझा फार जुना, म्हणजे त्यांनी मी जी स्वतः चित्रपट, जो लघुचित्रपट दिग्दर्शित केला होता आजी नावाचा, ती पण मिलिंदनी शूट केलेली फिल्म आहे. वा. तर त्याच्यामुळे मी सारखं यांना विचारायचं मिलिंद आहे ना, कारण मला माहिती होतं की ह्या जॉनराला विशेषतः टेक्निकल टीम खूप तगडी पाहिजे. आणि अनिता म्हणाली तसं आमच्यापेक्षा किंवा काकणभर जास्ती आम्ही त्यांच्यावरतीच अवलंबून असू असं मला वाटतं. म्हणजे भले तो लुक असेल, ती म्हणाली तसं एव्ही प्रफुल्लचंद्र बॅकग्राऊंड असेल, साऊंड मंदार किंवा अभिजित एडिट, ह्या सगळ्यांनी त्या चित्रपटाची लय ठरणार असते. किंवा इवन मिलिंदचं लाइटिंग, ते लोकॅल म्हणजे तो भोरचा वाडा, ह्या सगळ्यातनं मला स्वतःला भीती वाटायची. सो ही टीम जेव्हा जमली तेव्हा मला पुन्हा एकदा वाटलं की येस, मी हे स्वीकारलंय, ते किती छान झालं असं. आणि मला असं वाटतं गोष्टी घडत गेल्या की मग अनीस बाझमी सर पण म्हणजे आम्ही तर ध्यानीमनी आम्ही कधी विचारच केला नव्हता. त्याचा ट्रेलर जेव्हा आला आणि माझ्या घरी अमोल तो दाखवायला आला होता, तेव्हा मला एक योगायोगाची गोष्ट म्हणून तुला गंमत म्हणून सांगते, पण माझे मामा मामी घरी आले होते आणि मला मामी म्हणाली ट्रेलर बघून, बापरे भीती वाटते, मला तो भुलभुलही आठवतोय असं ती म्हणाली होती. पण तेव्हा असं वाटलंच नव्हतं की अशा काहीतरी गोष्टी जुळून येतील. पण बाझमी सरांनी जेव्हा पोस्टर बघितलं तेव्हापासूनच त्यांना खूप त्यांना असं वाटलं की मला दाखवा फिल्म. आणि मग आम्ही सगळे गेलो त्यांच्या ऑफिसवर आणि त्यांना तो आवडला. एवढंच नाही, चित्रपट तर ते ज्या पद्धतीने त्या चित्रपटाला पोचवण्यासाठी आमच्या बाजूने उभे आहेत. तर मला असं वाटलं की सर्वार्थाने ते कडी एका पाठोपाठ एक चांगल्या चांगल्या गोष्टी घडत चालल्यात जारणाच्या बाबतीत. अगदी. पण मी आता तुला थोडं मागे नाही, जसं की मगाशी मी अनिता ताईला सुद्धा म्हटलं की राधिका असेल, मोठ्या बाई असेल, छोटा पडदा केल्यानंतर ती एक वेगळी ओळख मिळत जाते आणि प्रेम मिळतं खऱ्या अर्थानं. हो. म्हणजे किस्सा सांगायचं झालं तर आपल्या जारण सिनेमाचं पोस्टर बघत असताना एका व्यक्तीने सहज बघितलं, तर त्या वडीलधाऱ्या व्यक्तीने मला असं सांगितलं की अरे ही आसावरी आहे का. सो मलाही असं झालं की अरे लोकांच्या मनात अजूनही आसावरी आहे किंवा अवघाचे संसार अजूनही आहे. आजही इतक्या वर्षानंतर तुला लोक कदाचित म्हणतात हात मारत, आसावरी. तर तसा एखादा किस्सा किंवा तशी आठवण का ते किती मेमोरेबल आहे तुझ्यासाठी सुद्धा, जेव्हा लोक आपल्याला आजही त्या नावाने हाक मारतात. नाही, मला फार मी कृतज्ञ आहे टेलिव्हिजन मालिकांची, ज्यांनी एकेकाळी मला अक्षरशः घर चालवायला जी मदत केली आहे ना, मी कायम कृतज्ञ राहीन. त्यामुळे आसावरीचं तर काय म्हणजे तेव्हा ती जी फेम असते ना, त्याच्याशी आपण काहीच मॅच नाही करू शकत फ्रँकली स्पीकिंग. कारण आपण घराघरात पोचतो. कित्येकाने त्यांच्या बायकोचं नाव माझ्या आसावरी आहे असं मी कित्येक किस्से, तेव्हा तर लोक रडायचे, तुला नवरा मारतो. मी म्हणायचं अहो, संदेश माझा नवरा आहे, प्रसाद ओक नाही, तो मला संदेश अजिबातच म्हणजे का तो मला मारेल. पण ते स्वतःची मुलगी असल्यासारखं प्रेम करायला लागतात लोक तुमच्यावर. आणि पण अर्थात त्याचं भान मला तेव्हाही होतं आणि आत्ताही राहील की हे त्या व्यक्तिरेखेवरचं प्रेम आहे. आणि त्यामुळे मला नेहमी वैविध्याची आवड असल्याने आणि टेलिव्हिजनसाठी वेळही खूप द्यावा लागत असल्याने मला परत टेलिव्हिजन करता नाही आला. पण मला असं वाटतं की मी नेहमीच कृतज्ञ राहीन. आणि आसावरी मला खूप छान वाटतं की अजूनही लोकांच्या म्हणजे अरे फुलराणी करून झाल्यावर सुद्धा लोक मला विचारायचे आसावरी आतमध्ये, तर मला असं वाटायचं की अरे आत्ता मंजुळा साळुंके मी केली ना असं. पण गंमत येते की लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा भाग करतात. सो कृतज्ञता वाटते. अगदी. जाता जाता मी अनिता ताईकडे येईन. जारण सिनेमामध्ये अर्थात जारण ह्या शब्दातच सगळं आहे, जारण मारण आणि ते सगळं तंत्रमंत्र करणं. ही प्रोसिजर तुझ्यासाठी कशी होती? कारण की जेव्हा तो सेट लागतो, ते समोर सगळं मांडलं जातं, तर त्याचा टेक्निकल अभ्यास तू कुठे केला होतास का? किंवा त्याचं ते तुझ्या अंगावरती आलं का? किंवा त्या क्रियेशी कसं जुळवून घेतलं सगळं? कारण ते फार या सिनेमातलं तेच सगळ्यात दिसते असं मला वाटतं. या लोकांनी ना सेटवरती काही पुस्तकं ठेवलेली होती आणि ती फार भयंकर भयंकर पुस्तकं होती. त्याच्यात काही भयंकर मंत्र सुद्धा होते आणि आम्ही अर्थातच काही मंत्र याच्यामध्ये आहेत. पण हे असं
हल्ली तर आपण अनेक रील्समध्ये हो हो की हो. अमुक कलकत्त्याच्या जवळ अमुक अमुक एक गावच आहे, तिथे याच पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. अजून काय अशा अनेक स्टोरीज आपण पाहत असतो आणि या पद्धतीच्या स्टोरीज मला वाचायला आणि ऐकायला सुद्धा खूप आवडतात. अम, कारण म्हणजे मी किती म्हटलं की माझ्यावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत नाही असं मी म्हणते. मला माहित नाही तो होतो की नाही. आणि कारण मुळात आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही हे एकदा ठरलेलं आहे. पण कोणीतरी काहीतरी सांगितलेलं, बोललेलं, ऐकलेलं आपल्या मनाच्या आतमध्ये राहतं आणि त्याच्या गोष्टी तयार होतात आणि त्या गोष्टी ऐकायला आपल्याला सगळ्यांना आवडतं, त्याच्या गोष्टी तयार करायला आवडतात, त्या सगळ्या इमॅजिन करायला आवडतात. असं झालं असेल तर म्हणजे आता मी बऱ्याचदा कधी कधी इव्हेंट्सना जाते, तर ते सगळं तिथून आल्यानंतर मला बऱ्याचदा डोकं दुखतं खूप. तर मला हे माहिती आहे तिथला तो गोंगाट, ते आरडाओरडा, ती माणसं, ते सतत साड्या नेसणं आणि दागिने घालणं आणि या सगळ्यामुळे ते सगळं होतं. अगदी. किंवा भूक लागलेली असते आणि त्या वेळेवरती खायला मिळालेलं नसतं. हे सगळं आहे त्याच्यामध्ये. हे जरी असलं तरी कधीतरी कोणीतरी मैत्रीण मला काहीच नाही ग, नजर लागते, असं जर समजा बोललेलं असेल तर ते आपल्या मनामध्ये राहतं आणि मग त्याची एक गोष्ट तयार होते. करेक्ट. तर माझा विश्वास नाही, माझ्यावरती कोणीही जारण केलेलं नाही. पण जारणाच्या गोष्टी मात्र मी ऐकलेल्या आहेत आणि त्या इंटरेस्टिंग आहेत. अगदी. मला असं वाटतं की या मुलाखतीचा शेवट आपण किशोर सरांकडे करूया. सर, मला असं वाटतं त्याच्या की आधी मला फक्त एकच सांगायचंय की आमच्या भागाबाईचा मात्र उल्लेख व्हायला हवा. एक फार महत्वाचं पात्र आहे, कारण तू म्हणालास ना ते सगळं निर्माण करण्यात भागाबाईचा खूप मोठा हात आहे. म्हणजे ती तुला आठवत असेल तर ट्रेलर लॉन्चला भागाबाई ही आलेली Yes, होती yes, yes. आणि भागाबाई बरोबर फोटो काढायला गेलं तर माझं डोकं आपटलं अचानक. तर ते भागाबाईमुळे आपटलं का काय मला माहित नाही. महेश कोरे नावाचा आमचा आर्ट डिरेक्टर आहे, त्यांनी ती केलेली आहे तयार. पण भागाबाई म्हणजे माझा आणि अनिताचा हा आक्षेप आहे की भागाबाई ही आम्हा दोघींपेक्षाही जास्त ऋषिकेशला ती जास्त आवडते आणि ऋषिकेश साधारण आम्हाला तू फ्रेम बाहेर जा गं, मला भागाबाईवर चार्ज करायचा आहे वगैरे असं तो ओरडत असायचा. एका सीनला मी आणि माझ्या मुलीच्या सीनला भागाबाईला माईक लावला होता, कारण आमचं माईक दिसेल म्हणून तो तिला लावला होता तो माईक काही कारणाने. तर रात्रीच ना शूटिंग सगळं, तर कोणीतरी आमच्या युनिटमधलं म्हणालं भागाबाई आत्ता बोलायला लागली तर माईक लावलाय. तर आम्ही इतके घाबरून गेलो होतो. पण मला असं वाटतं भागाबाईची आपण दखल घ्यायला हवी. अगदी अगदी. आणि मला असं वाटतं की 5 जूनला ही भागाबाई कोण आहे आणि ती काय नेमकं जे कॅरेक्टर हे प्रेक्षकांना कळणारच आहे. किशोर सर, मला असं वाटतं की तुमच्या मित्राचा सिनेमा, तुमच्या 2 मैत्रिणी आहात, तुम्ही आहात, असा खूप छान योग जुळून आलाय. जारण येतोय 5 जूनला, एक दमदार भयपट मराठीत बऱ्याच वर्षांनी येतोय. तर तुम्ही प्रतिनिधित्व करावं आणि आपल्या प्रेक्षकांना सांगावं की त्यांनी सिनेमागृहात काय यायचं आणि त्यांना काय पाहायला मिळणार आहे. जारण सिनेमाद्वारे भय नावाची जी आपली सगळी भावना आहे आणि खूप वर्षानंतर हॉरर हा जॉनर मराठीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने हाताळलेला पाहायचा असेल तर तुम्ही जारण पहा. जर उत्कृष्ट परफॉर्मन्सेस पाहायचे असतील तर तुम्ही जारण पहा. आउटस्टँडिंग बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड इफेक्ट्स ऐकायचे असतील तर तुम्ही जारण पहा. आणि माइंड ब्लोईंग हॉलिवूडच्या लेवलचं जर सिनेमॅटोग्राफी पाहायची असेल तर तुम्ही जारण पहा. आणि उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणजे काय, उत्कृष्ट लेखन म्हणजे काय, आणि ऋषिकेश गुप्ते ॲज अ डिरेक्टर हॅज अराइव्ड म्हणजे काय, हे जर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्ही जारण 5 तारखेला नक्की पहा. तुम्हाला खूप आवडेल. आपण मनोरंजनाची भाषा फक्त हसण्यापुरती मर्यादित केलेली आहे, हसवून घेण्यापुरती मर्यादित केलेली आहे. पण जगण्यामध्ये दुःख असतं, भय असतं, उदासी असते, अनेक भावना असतात. त्या सुद्धा आपलं वेगळ्या प्रकारे मनोरंजन करून जगणं समृद्ध करत असतात. त्यामुळे एकत्र कुटुंबाने बसून तुम्ही पाहण्याचा हा भयपट आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही चित्रपट संपल्यानंतर आपण एक चांगली कलाकृती पाहिली आहे आणि विचार करायला भाग पाडणारी कलाकृती पाहिली आहे असं तुम्हाला वाटेल, अशी मला असं विश्वास नाही, खात्री वाटते. म्हणून तुम्ही थिएटरमध्ये जाऊन जारण पहा. कारण
भीती नावाची जी गोष्ट आहे, हॉरर नावाची जी गोष्ट आहे, ती मोठ्या पडद्यावर जो तुम्ही अनुभव घ्याल तो एक वेगळा, आणि हातातल्या मोबाईलमध्ये किंवा टीव्हीवर घ्याल तो वेगळा. म्हणून सगळ्यात आधी तुम्ही मोठ्या पडद्यावर तो अनुभव घ्यायला पाहिजे आणि तो आवडल्यानंतर लोकांना सांगितलं पाहिजे. आणि एकदा ते सगळं झालं तर मग तुम्ही घरी सुद्धा पाहू शकता. त्यामुळे नक्की जारण 5 तारखेला नक्की क्या बात आहे, बघा. क्या बात आहे. मी जारण मधला एक संवाद वापरून आवाहन करू येस शकते? येस, नक्की आवडेल आम्हाला. तर सगळ्यांनी हात पकडा. हम्म. हात पकडणं माईक, माईक. सीन. थिएटरच्या सभोवताली असलेल्या प्रेक्षकांनो, सभोवताली असलेल्या प्रेक्षकांनो, आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहोत. आम्ही तुम्हाला आवाहन करतो. 5 जूनला थिएटरला या 5 जूनला थिएटरला या आणि जारण पहा. आणि जारण पहा. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. तुम्ही या. मला असं वाटतं की याच्यासारखा एंड नसेल कुठे, असा शेवट कधीच कोणी केला नसेल. मी फक्त इतकंच सांगेल, भागाबाई तुमची वाट बघतीये, तेव्हा ही भागाबाई कोण आहे तिला भेटायला 5 जूनला सिनेमागृहात नक्कीच जा. लोकमत फिल्मीकडनं जारणला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.